नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. बातमी तर चांगली आलेली आहे आणि ती अशी आहे की अमेरिका आणि इराण ह्यांच्यामध्ये डील झालेला आहे. तुम्ही म्हणाले डील तर अजून झालेलं नाही, मग मी डील झालंय का म्हणते आहे. तर ते इलेक्ट्रॉनिकली साइन झालेलं आहे. आता प्रत्यक्षात ज्याला आपण म्हणतो फोटो अपॉर्च्युनिटी त्याच्यासाठी म्हणून इराणचे पेझेशकियान आणि आराघची हे दोघे जण जिनिव्हा इथे जातील. तिथे अमेरिकेची टीम ऑलरेडी आलेली आहे G7 बैठकीसाठी. कागदपत्रांवरती ज्या सह्या करायच्या त्या 19 जून रोजी जिनिव्हा इथे केल्या जातील असं सांगितलं जातंय. अर्थात एक प्रकारे वातावरण निवळलेलं आहे असंही तुम्ही म्हणू शकता. कारण डील अजून आतापर्यंत तर डील होणारच नाही अशी सगळ्यांना खात्री होती. आणि त्यामुळे डील आता इलेक्ट्रॉनिकली का होईना पण सही झालेला आहे ही एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जे अनेक मुद्दे आलेले आहेत, हे करा, तुम्ही ते करा, आम्ही हे करू वगैरे, वगैरे. नेमका कोणाचा विजय झाला, ट्रम्प हरले का त्यांना काही हातामध्ये गवसलं त्यांच्या, इराणला काय नेमकं गवसलं, दोघांनी काय गमावलं, या सगळ्याची चर्चा जी आहे ती चालू राहील. पण कळीचा मुद्दा हा आहे की ह्या डीलनुसार तिथे शांतता नांदणार ह्याची जगाला हमी मिळालेली आहे का? ज्या करारामध्ये मुळात युद्ध कोणामुळे झालेलं होतं? तर इराण उठसूट इस्रायलला धमक्या देत होता, की तुमच्यावर अणुबॉम्ब करू आणि तुमचं अस्तित्व जगातून मिटवून टाकू म्हणून. हे मूळ कॉज आहे ना. तसं काय अमेरिका आणि इराण ह्यांचं काही डायरेक्ट काही वितुष्ट आहे का? तर नाहीये. वितुष्ट कोणामध्ये आहे? इराण आणि इस्रायलमध्ये. तो इस्रायल ह्या करारावरती सही करणार आहे का? तर तो सही करणार नाही. कारण आम्ही ह्या करारामध्ये नाही आहोत, सामील नाही आहोत, सहभागी नाही आहोत, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ताबडतोबीने स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे ज्या करारामध्ये इस्रायल अंतर्भूत नाही, त्या कराराचं भवितव्य काय हे सगळं आपल्याला माहिती आहे. गंमत अशी आहे की प्रत्येक वेळेला इराण कळ काढतो. इराणने कळ काढली की इस्रायल त्याला रिस्पॉन्स देतो, प्रत्युत्तर देतो. तो रिस्पॉन्स त्यांचा आला की इराण आणखी 4 जणांवरती हल्ले करतो. हीच कथा चाललेली आहे. गेली कित्येक दिवस हेच चाललेलं आहे आणि अशा तऱ्हेने हे जे डील झालं तरी देखील इराण गप्प बसेल का? आणि इराण गप्प बसला नाही, तर इस्रायलही गप्प बसणार नाही. कारण इस्रायलचं म्हणणं स्पष्ट आहे. उद्या भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यामध्ये समजा असा करार झाला, की बाबा ठीक आहे, इथून पुढे युद्ध नाही. त्याच्यापुढे परत एकदा पाकिस्तानने जर का दहशतवादी हल्ला केला, तर भारत स्वस्थ बसू शकतो का? नाही बसू शकणार. कारण त्याचा सॉव्हरेन इंटरेस्ट आहे. सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे इस्रायलच्या. त्याच्यामुळे इस्रायल गप्प बसू शकत नाही. इस्रायलला खात्री आहे, की हे असले करार करून इराणला नमवता येत नाही आणि म्हणूनच तो त्या करारामध्ये सहभागी व्हायला तयार नाही. ज्या करारामुळे अजूनही हे ठरलेलं नाहीये, की इराणच्या न्यूक्लिअर मटेरियलचं काय होणार आहे. असं ठरलेलं आहे, की हे डील आधी करा, मग त्याच्यानंतर पुढच्या 90 दिवसामध्ये आण्विक मटेरियल त्यांच्याकडे जे काय आहे त्याचं काय करायचं त्याचा निर्णय घेतला जाईल. त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत इस्रायलच्या डोक्यावरची टांगती तलवार गेलेली नाहीये. आणि ही गोष्ट ही सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे. पण त्याच्यामध्ये अजून काही राजकारण सुद्धा आहे. आणि ते राजकारण काय आहे ते महत्वाचं आहे. बेंजामिन नेतान्याहू यांच्यासाठी निवडणूक समोर उभी आहे. त्यांना निवडणुकीला सामोरं जायचं, तर युद्ध चालू असण्याची गरज आहे. कारण जर युद्ध चालू राहिलं, तर सहानुभूती त्यांच्या बाजूला मिळेल आणि लोक त्यांच्यासाठी मतदान करतील. पण एकदा युद्ध थांबलेलं दिसलं, की इस्रायलची जनता कदाचित दुसरा काही निर्णय घेऊ शकेल. म्हणजेच बेंजामिन नेतान्याहू हे पंतप्रधान पदावरती राहतील का नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. तेव्हा युद्ध चालू ठेवण्यामध्ये रस कोणाला आहे, तर तो नेतान्याहूंना रस आहे. हे अगदी आपल्याला विसरता येत नाही. नेमकी उलटी परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. त्यांना ज्या मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायचं असेल, त्याच्यासाठी तिथे शांतता नांदण्याची गरज आहे.
तेव्हा शांतता करार ही डोनाल्ड ट्रम्प यांची गरज बनलेली आहे. तर नेत्यानाहूंना युद्ध चालू ठेवणं ही त्यांची पॉलिटिकल गरज बनलेली आहे. आता मला तुम्ही सांगा, की हा तिढा तुटणार कसा? म्हणजे ट्रम्प सतत प्रयत्न करतील, की तिथे शांतता नांदावी आणि इस्रायल प्रयत्न करणार कुठलंही घुसपट मिळालं, की त्याचं रूपांतर हल्ल्यामध्ये करण्यासाठी. अशी अवस्था आहे. बरं, अगदी धरून चला तुम्ही, की इस्रायलला सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत केलं. इराणने सांगितलं, आम्ही सगळं न्यूक्लिअर मटेरियल आमचं सरेंडर करतो. हे जरी सगळं झालं तरी देखील हे युद्ध त्याच्यावर त्याची तोडणी होईल का? कारण पुढचं आहे. कारण असं की बेंजामिन नेत्यानाहू जे आहेत, ते या युद्धाकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघत नाहीयेत. ते धार्मिक दृष्टिकोनातून बघतायत. आणि इराणचं सुद्धा तेच आहे. ते सुद्धा त्याच्याकडे धार्मिक दृष्टिकोनातून बघतायत. या दोघांचाही धर्म असं सांगतो, की सरतेशेवटी शेवटी ज्यावेळेला अनागोंदीची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा प्रत्यक्ष भगवान जो आहे, तो आपल्याला तारायला येतो आणि आपल्याला प्रॉमिस लँड जी केलेली आहे, ती लँड आपल्याला परत मिळणार, ही नेतान्याहू ह्यांची खरी-खुरी श्रद्धा आहे. इराणची पण तिथे ती श्रद्धा आहे, की इथे जर का केओस निर्माण झाला, तर महादी आपल्याला वाचवायला येईल आणि म्हणून दोघांसाठी नॉर्मली भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यामध्ये जरी धार्मिक वितुष्ट असलं, तरी देखील असे हेतू घेऊन दोघे जण रणांगणात उतरताना आपल्याला दिसत नाहीत आणि म्हणून त्यांच्यामध्ये जो तह होतो तो ठीक आहे. तुम्ही जर का 25 गावं समजा भारताने जिंकून घेतलेली असतील आणि पाकिस्तानच्या ताब्यात 10 गावं गेलेली असतील भारताची. एक काल्पनिक परिस्थितीत तर त्यांच्यात समझोता होऊ शकतो, की तुम्ही तुमची 10 गावांचा ताबा सोडा, आम्ही ह्या 5 गावांचा ताबा सोडतो. असा एक करार होऊ शकतो. समझोता होऊ शकतो. पण जेव्हा धार्मिक युद्ध असतं आणि या धार्मिक श्रद्धा असतात, त्यांच्यामध्ये भूमीच्या देवाण-घेवाणीनी, न्यूक्लिअर मटेरियलच्या देवाण-घेवाणीमुळे किंवा हे हल्ले थांबवण्याच्या परस्पर हमीमुळे त्या युद्धाला अंत मिळत नाही. त्याच्यामधला अंतिम विजय जो आहे, त्या त्या अंतिम विजयाची व्याख्या काय? इथूनच प्रश्न सुरू होतो. अमेरिकेसाठी ती अंतिम व्याख्या वेगळी आहे, इस्रायलसाठी वेगळी आहे आणि इराणसाठी वेगळी आहे. मग आपण भले कितीही काही बोललो तरी देखील हा जो सगळा आस्पेक्ट आहे, या आस्पेक्टमुळे तिथली परिस्थिती ही अशांतच राहणार. तर याचा अर्थ असा आहे का, की भारताला जो काही तिथून तेल पुरवठा, गॅस पुरवठा हवा आहे, त्यात तो असाच खंडित राहील का? तर कदाचित राहणार नाही. ती वाहतूक कदाचित सुरळीत होऊन जाईल. तिथले हल्ले हे चालू राहतील कदाचित काही प्रमाणामध्ये पुन्हा-पुन्हा व्यत्यय येत राहील. पण जे संपूर्णपणे थांबलेली आहे वाहतूक, त्या परिस्थितीमध्ये मात्र सुधारणा होऊ शकेल. ह्या डीलमुळे भारताला नेमका काय फायदा मिळणार आहे? हा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये येऊ शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला उघड आहे, की इराणवरचे जर का निर्बंध काढले गेले, तर भारत इराणकडून तेल घेऊ शकेल. भारत चाबहारचं जे आपलं कंत्राट आहे, ते कंत्राट रिव्हाईव्ह करू शकेल आणि तिथून सेंट्रल एशियापर्यंत जाण्याचा आपला मार्ग जो आहे, तो सुकर करून घेऊ शकेल. असे अनेक फायदे आहेत आणि चौथं म्हणजे इराणला पटवून आयमेक जो आहे, तो आयमेक सुद्धा प्रत्यक्ष अस्तित्वात आणण्यासाठी भारत प्रयत्न करू शकेल. हे सगळं जे आहे, हे सगळे फायदे हे भारतासाठी आपल्याला दिसत असले तरी देखील ते अनेक योजना अंतरावरती आहेत असं मला वाटतं. त्यामुळे ह्याचं हे जे शांतता जी आहे ती तकलादू आहे. ती कितपत टिकते हे आपल्याला येत्या काही दिवसामध्ये दिसेल. किमान पहिले 90 दिवस तरी ती टिकते का? हे सगळं आता इराणच्या हेतूंवरती अवलंबून राहील. त्यांना परत-परत भांडण उकरून जर का ते इस्रायलला डिवचत राहिले, तर ही शांतता जी आहे ती फार काळ टिकू शकणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.